प्रशांत महासागरातील एल निनोचा प्रभाव वाढलाय। 17 राज्यांमध्ये मुसळधार पाऊस थैमान घालणार आहे, तर महाराष्ट्रामध्ये दुष्काळी परिस्थिती येण्याची शक्यता आहे। नंदुरबार जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम संकटात आहे, तर पावसाअभावी पेरण्या रखडल्या। 50 मिलीमीटरपेक्षा कमी पाऊस झाला, त्यामुळे आता बळीराजाची चिंता वाढली आहे। पेरणी केलेल्या शेतकऱ्यांच्या समोर आता पिकं जगवण्याचं मोठं आव्हान उभं ठाकलेलं आहे। नंदुरबार जिल्ह्यात पावसानं ओढ दिल्यानं आता खरीप हंगाम संकटात सापडलाय। जिल्ह्यातील 36 महसूल मंडळांपैकी तब्बल 19 मंडळांमध्ये 50 मिलीमीटरपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे, तर उर्वरित 11 मंडळांमध्येही 10 मिलीमीटरपेक्षा कमी पाऊस झालाय। समाधानकारक पाऊस नसल्यानं पेरण्या रखडल्या असून जमिनीमध्ये ओलाव्याचा तीव्र अभाव आहे। दरवर्षी जिल्ह्यात सुमारे 3 लाख हेक्टर क्षेत्रावर कापूस, सोयाबीन, मका, मिरची, पपई आणि केळीसह अनेक पिकांची लागवड केली जाते। मात्र यंदा पावसाअभावी बहुतांश शेतकरी पेरणीच्या प्रतीक्षेत आहे। ज्या शेतकऱ्यांनी धाडस करून पेरणी केली आहे त्यांच्या समोर देखील पिकं कशी जगवायची हा मोठा प्रश्न निर्माण झालाय। पावसानं साथ न दिल्यानं बळीराजा चिंतेत असून खरीप हंगामाचं भवितव्य आता आगामी पावसावरच अवलंबून आहे। या संदर्भात आढावा घेतलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी देवेंद्र माळी यांनी। पाहूया। नंदुरबार जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवल्यामुळे बळीराजा मोठ्या संकटात सापडला आहे। नंदुरबार जिल्ह्यातील 36 महसूल मंडळांपैकी 19 महसूल मंडळांमध्ये 50 मिलीमीटरपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे, तर 11 मंडळांमध्ये 100 मिलीमीटर पर्यंत पावसाची नोंद झाली आहे। यामुळे बळीराजा मोठ्या संकटात सापडला आहे। या शेतकऱ्यांकडे पाण्याची उपलब्धता होती, त्या शेतकऱ्यांकडून पेरण्या करण्यात आल्या, मात्र त्या पिकांना जगवणे कसे हे मोठे जिक्रीचे झाले आहे। पोटाच्या मुलांप्रमाणे ते पिकांना जगवण्याचा प्रयत्न करतायत, मात्र नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता प्रतीक्षा आहे ती पावसाची। नंदुरबार जिल्ह्यातील 19 मंडळांमध्ये आतापर्यंत 50 मिलीमीटरपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे, तर नंदुरबार जिल्ह्यात एकूण आतापर्यंत 83 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे, तर 14% पर्यंत पेरण्या झाल्या आहेत। नंदुरबार जिल्ह्यात हवामान खात्याकडून येत्या काही दिवसात पावसाची शक्यता असल्याचे वर्तवले आहे, मात्र पाऊस न पडल्यामुळे बळीराजा मोठ्या संकटात सापडले आहे, पेरण्या खोळंबल्या आहेत। देवेंद्र माळी, लोकशाही मराठी, नंदुरबार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।